आपले शरीर हे अनेक अवयव आणि अनेक यंत्रणा यांनी बनलेले आहे. हा वस्तुनिष्ठ दृष्टिकोन आहे. श्री अरविंदांनी आपल्याला एक व्यक्तिनिष्ठ दृष्टिकोन दिला आहे. आपल्या मनोवैज्ञानिक भागांचा हा एक प्रतिकात्मक नकाशा आहे. आपल्या सामान्य जागृत अवस्थेमध्ये आपण आपल्या चेतनेच्या एका छोट्याशा भागापर्यंतच जाऊन पोहोचू शकतो. परंतु योग साधनेच्या माध्यमातून आपण ऊर्ध्वस्थित, अधोस्थित आणि अंतरंगातील अधिक व्यापक श्रेणींपर्यंत जाऊन पोहोचू शकतो. व्यक्तित्व आणि त्याच्या भागांच्या संरचनेमध्ये दोन प्रणाली कार्यरत असतात. वर आणि खाली अशा दोन्ही बाजूंनी विस्तारलेली अशी एक ऊर्ध्वरेषीय अशी प्रणाली असते आणि त्याचबरोबर एक केंद्रीय प्रणाली सुद्धा असते. या दोन्ही प्रणाली एकाच वेळी कार्यरत असतात. ऊर्ध्वगामी अक्षावर वरच्या बाजूस असणाऱ्या श्रेणी या अतिचेतन असतात आणि खालच्या बाजूस असणाऱ्या श्रेणी या अधोचेतन आणि अचेतन अशा असतात. आपली सामान्य जागृत अवस्था म्हणजे चेतनेचा केवळ पृष्ठवर्ती स्तर असतो. आपल्या या जागृत अवस्थेच्या पाठीमागे विशाल आंतरिक श्रेणी असतात, ज्या सुप्त प्रच्छन्न असतात. आपले खरे अस्तित्व, आपला आत्मा हा अंतरंगामध्ये सर्वात आतमध्ये असतो. केंद्रीय प्रणालीमध्ये बाह्य, आंतरिक आणि आंतरतम अशा 3 गटांमध्ये विभागणी केली जाते. आपल्याला आंतरिक आणि आंतरतम तसेच आपल्या ऊर्ध्व दिशेस आणि अधो दिशेस असणाऱ्या कशाचीही जाणीव नसते. आपल्याला फक्त पृष्ठवर्ती गोष्टींचीच जाणीव असते. अंतर्मुख झाल्यानंतर आपण आपल्या चेतनेच्या पृष्ठवर्ती हालचालींचे निरीक्षण करू शकतो. आपल्या मस्तकाच्या क्षेत्रात आपल्याला विचारांचे अस्तित्व जाणवते. भावभावना, आवेग, प्रेरणा, इच्छा यांचा अनुभव आपल्याला छातीमध्ये आणि त्या खालच्या भागामध्ये येतो. मांडी आणि त्या खालच्या भागामध्ये बहुतांशी अचेतन हालचाली चालू असतात. आपण बहुधा या पृष्ठवर्ती हालचालींमध्येच हरवून गेलेले असतो. या हालचालींमध्ये आपल्या व्यक्तित्वाच्या मन, प्राण आणि शरीर या 3 विभिन्न अंगांचे प्रतिबिंब पडलेले दिसून येते. आपल्या सामान्य व्यवहारामध्ये हे 3ही भाग एकमेकांमध्ये गुंफलेले असतात
या 3 भागांमधील भेद आणि त्यांची सरमिसळ ओळखता येणे ही आंतरिक जगतामधील पहिली पायरी असते. आपल्या शरीराची स्वतःची म्हणता येईल अशी एक खास चेतना असते. कोणत्याही कर्मामध्ये एक स्वयंचलित बुद्धिमत्ता आणि संघटना कार्यरत असते. ती अगदी जटिल कार्य देखील वाखाणण्याजोग्या पद्धतीने पार पाडत असते. तिच्यामुळे आपले शरीर गतिमान आणि आरोग्यपूर्ण संतुलन ठेवू शकते. आपल्या जागृत अवस्थेला विचार, संकल्पना, कल्पना, भावना तरंग, प्रेरणा, इच्छा वासना, संवेदना अशा काही पृष्ठवर्ती गती प्रवृत्तींचीच जाण असते. आपल्याला शरीराच्या चेतनेपर्यंत जाऊन पोहोचता येत नाही. आपल्या जागृत मनाच्या सहभागाशिवाय शरीर स्वतंत्रपणे स्वतःचे नियमन करत असते. शरीराची कार्यप्रणाली सवयींवर आधारित असते. जडद्रव्याची यंत्रणा त्यामध्ये प्रतिबिंबित झालेली असते. जडद्रव्यामध्ये चेतनेच्या उत्क्रांतीचा परिणाम म्हणजे आपले शरीर. ते स्वतःमध्ये जडद्रव्याची जडता बाळगून असते. शारीरिक चेतना शरीराच्या सर्व सवयीच्या गतिप्रवृत्तींचे जतन आणि संरक्षण करते. त्यामुळेच आपले दैनंदिन व्यवहार हे नित्याच्या सवयीचे बनतात. यामुळे सवयी आपल्या जागृत मनाच्या सहभागाशिवाय आपल्या दैनंदिन जीवनाचे स्वतंत्रपणाने नियमन करू शकतात. आपली इंद्रिये सवयीनुसार काम करतात. शारीर चेतनेच्या प्रभावामुळे आपल्या इच्छा वासना या सवयींमध्ये बदलतात. त्याचप्रमाणे भावना या देखील सवयी बनतात. शारीर चेतनेमुळे आपले विचार सुद्धा सवयीचे बनतात.
अशा रीतीने आपल्या मनोवैज्ञानिक सवयी या आपल्या शारीर चेतनेमध्ये जतन केल्या जातात. आपल्या शरीरातील पेशी त्यांना साठवून ठेवतात. जसजसे आपण वृद्धत्वाकडे झुकू लागतो तसतशा या सवयी आपल्या शरीरामध्ये दृढमूल होत जातात आणि त्या सवयी बदलणे अधिकाधिक कठीण होत जाते. शरीर हे आपल्या दीर्घकालीन उत्क्रांतिमय प्रवासाचे भांडार आहे. शरीर आपला भूतकाळ आणि सवयीच्या गोष्टी जतन करून ठेवते. शारीर चेतना ही निष्क्रिय, सवयींनी युक्त आणि यांत्रिक असते. ती बाह्य संपर्कांना सवयीनुसार प्रतिसाद देते. तिच्या हालचाली या यादृच्छिक आणि विखुरलेल्या असतात. कसेही असले तरी तिची उपजत प्रेरणा ही टिकून राहण्याची असते. शारीरिक स्वयंजतन आणि बदलास विरोध करणे या गोष्टी तिच्यामध्ये उपजत असतात आणि तिचा बदलण्यास नकार हा आपल्या रूपांतरण कार्यातील सर्वात मोठा अडथळा असतो. जागृत मनाच्या इच्छेपेक्षा आणि त्याच्या संकल्पनांपेक्षा निराळी, स्वतंत्र अशी शारीर चेतनेची स्वतःची अशी एक इच्छा असते. ती नवीन हालचाली शिकू शकते, पण त्या हालचाली जोपर्यंत यंत्रवत आणि सवयीच्या होत नाहीत तोपर्यंत त्या पुन्हा पुन्हा करत राहणे आवश्यक असते. शारीर चेतना ही निष्क्रिय असल्याने सातत्याने केलेल्या पुनरावृत्तीद्वारे तिला वळण लावणे शक्य असते. शारीर चेतनेच्या या निष्क्रियतेचाच वापर जाहिरात क्षेत्राकडून आपल्याला नवीन सवयी लावण्यासाठी केला जातो. त्यासाठी आपल्यावर जाहिरातींचा पुन्हा पुन्हा भडीमार केला जातो. ही शारीर चेतना सावकाशपणे शिकत राहते, पण एकदा का तिने एखादे कौशल्य आत्मसात केले की ते कौशल्य ती मोठ्या निष्ठेने जतन करते आणि मग त्या कृती मनाच्या कोणत्याही सक्रिय नियमनाविना देखील यंत्रवत पद्धतीने चालू राहतात. उदाहरणार्थ टायपिंग, वाहन चालवणे, पोहणे, नृत्य करणे किंवा एखादे वाद्य वाजवणे इत्यादी. ही कौशल्य आपल्या शरीरामध्ये स्मृतीप्रमाणे टिकून राहतात. तेव्हा या कृती विनासायास होत आहेत असे आपण म्हणतो. अशा रीतीने शारीर चेतनेची ही निष्क्रियता एक मोठाच लाभ करून देते, कारण तिच्याद्वारे आंतरिक गतिप्रवृत्ती बाह्यामध्ये संक्रमित केल्या जातात, त्यांचे आविष्करण केले जाते. शारीरिक शिक्षणाद्वारे ही शारीर चेतना लवचिक आणि ग्रहणक्षम बनवता येते. शरीराला चांगले वळण लावले तर ते ग्रहणशील साधन बनू शकते आणि त्याच्या माध्यमातून उच्चतर चेतना आविष्कृत होऊ शकते.
प्राणाचे स्वरूप प्रवाही आणि गतिमान असते. हा प्राण किंवा ही प्राणशक्तीच जडद्रव्याचे जिवंत द्रव्यामध्ये रूपांतर घडवते. प्राणशक्तीमुळे गतिविधींची वृद्धी होते. ती इंद्रिय संवेदना विकसित करते आणि जटिल नाडीगत प्रवाह म्हणून उदयाला येते. ही प्राणशक्ती सरते शेवटी दिमागदार प्राणावेगाच्या माध्यमातून या पृथ्वीवरील जीवन लीला म्हणून प्रस्फुटित होते. ही तीच ऊर्जा असते की जिच्यामुळे मानवी जीवनामध्ये चलनवलन निर्माण होते. आपला श्वास आणि हृदयाचे ठोके हे शरीरामध्ये चलनवलन निर्माण करणाऱ्या प्राणशक्तीचे सर्वाधिक इंद्रिय संवेद्य असे शारीरिक ताल आहेत. प्राणायाम आणि हठयोग यासारख्या काही पद्धती म्हणजे शरीरातील प्राणशक्तीचा समतोल राखण्याच्या आणि शरीरामध्ये प्राणाची नवशक्ती निर्माण करण्याच्या शारीरिक पद्धती आहेत. श्री अरविंद या प्राणशक्तीकडे एका मनोवैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहतात. प्राणाच्या पृष्ठवर्ती गतिप्रवृत्ती या व्यक्तिनिष्ठपणे प्रामुख्याने शरीराच्या पुढील भागामध्ये अनुभवास येतात. पृष्ठवर्ती गतिप्रवृत्तींचे स्थूलमानाने 3 गटांमध्ये वर्गीकरण करता येते. उच्चतर प्राण किंवा भावभावनांचा प्रांत, मध्यवर्ती प्राण हा उत्कट प्रेरणा आणि आसक्तीचा प्रांत असतो. कनिष्ठ प्राण हा छोट्या छोट्या आवेगांचा, इच्छा वासनांचा आणि कामुक लालसांचा प्रांत असतो. कनिष्ठ प्राण हा शब्द गौणत्वदर्शक अर्थाने वापरलेला नाही, तर त्याद्वारे विविध स्तरांच्या श्रेणीमधील त्याचे स्थान दर्शवले जाते. प्राणाच्या या विविध भागांमध्ये भेद करायला शिकणे ही प्राणावर प्रभुत्व मिळवण्यासाठीची आवश्यक पायरी असते. कनिष्ठ प्राण हा आपल्या व्यक्तित्वाचा असा भाग असतो की जो बाह्य गोष्टींशी संबंधित असतो, त्यामध्ये व्यग्र असतो. विविध प्रकारच्या क्षुधा, तृष्णा, छोट्या छोट्या इच्छा वासना, आवेग आणि उपभोग याद्वारे कनिष्ठ प्राणाच्या गतिप्रवृत्ती अनुभवास येतात. ऐंद्रिय सुखोपभोगाचा हा भोक्ता असतो. भौतिक सुखसोयींच्या प्रांतामध्ये राहणे तो पसंत करतो, पण तो चंचल, भावनाविवश असतो आणि प्रलोभनांच्या मागे धावत राहतो. आपल्या व्यक्तित्वाच्या याच भागाला प्रलोभने दाखवण्याचा प्रयत्न जाहिरातदारांकडून केला जातो. सतत नवनवीन संवेदना मिळवण्यासाठी कनिष्ठ प्राण धडपडत असतो. त्याच्या आवेगांचे तात्काळ समाधान केले जावे ही त्याची मागणी असते. भांडण तंटे, मत्सर, हेवेदावे, किरकोळ राग या सगळ्या त्याच्या गतिप्रवृत्ती असतात. आपल्या आवडीनिवडी, आकर्षण, प्रतिकर्षण हे सारे याचेच कार्य असते.
लोभ आणि लालसा या त्याच्या विकृत झालेल्या गतिविधी असतात. तो अंधकारमय, अज्ञानी, अहंकारी, स्वार्थी, भावनाविवश, स्वैर, प्रक्षुब्ध आणि बेशिस्त असतो. तो बरेचदा तर्काचे अपहरण करतो. शिस्तीच्या विरोधात तो बंड करतो. सर्व प्रकारच्या भीतीचे स्थानही तोच असतो. येथून भीतीचा उगम होतो आणि मग ती भीती व्यक्तीच्या इतर अंगांमध्ये शिरते. अनेक परंपरांनी या कनिष्ठ प्राणाला राक्षसी रूप देण्याचा प्रयत्न केला आहे. संन्यासवादी नकार हा एक सार्वत्रिक मार्ग आहे. मात्र पूर्ण योगामध्ये प्राणाला दिलेला नकार अपेक्षित नसतो, तर त्यावर प्रभुत्व मिळवणे आणि त्याचे रूपांतरण करणे अभिप्रेत असते. कनिष्ठ प्राणिक आवेगांपासून एक पाऊल मागे घ्यायचे आणि त्यांच्याकडे अलिप्तपणाने, साक्षीभावाने पाहायचे ही प्रभुत्वाच्या दिशेने जाणारी पहिली पायरी असते. आणि मग त्याच्यावर बुद्धीच्या साहाय्याने नियंत्रण मिळवायचे. सर्व संवेदनांच्या बाबतीत समत्वभाव विकसित करायचा ही याची दुसरी पायरी. तदनंतर इंद्रिय संवेदना या सौंदर्य आणि सौंदर्यात्मक आनंद यांच्या माध्यमातून परिष्कृत करता येऊ शकतात. जेव्हा चैत्य प्रभाव या कनिष्ठ प्राणाला व्यापतो, तेव्हा हा प्राण गहन अशा परिष्करणासाठी आणि रूपांतरणासाठी खुला होतो. सर्व प्रकारच्या अनुभवांमध्ये जेव्हा अवतरित होणाऱ्या उच्चतर चेतनेद्वारे परिपूर्ण समत्व आणि सम आनंद प्रस्थापित केला जातो, तेव्हा अधिक महान रूपांतरण घडून येते. मध्यवर्ती प्राण ही आपल्यामधील जीवनशक्तीची सर्वात गतिशील अशी अभिव्यक्ती असते. या मध्यवर्ती प्राणाच्या गतिविधी नाभी प्रांतामध्ये अनुभवास येतात. सशक्त मध्यवर्ती प्राण तो असतो की जो जीवनशक्तीने भरलेला आणि प्रचंड ऊर्जायुक्त असतो. तो धैर्यवान आणि वीरवृत्तीचा असतो. तो महत्वाकांक्षी असतो. कनिष्ठ प्राणाप्रमाणे तो सुखसोयी आणि इंद्रिय सुखांनी बांधलेला नसतो. तो धाडसी आणि पराक्रमी असतो. त्याच्यासाठी महाविशाल गतिविधी अगदी स्वाभाविक असतात. त्याच्या दानशीलतेमध्ये उदारता असते. त्याच्यामध्ये नेतृत्वाची आणि वर्चस्वाची प्रेरणा असते. विजय मिळवावा आणि विस्तार करावा अशी उर्मी त्याच्यामुळे निर्माण होते. तो स्वतःला जीवनाच्या विस्तृत गतिविधींमध्ये झोकून देतो. प्रकृतीच्या महान उद्दिष्टांना तो प्रतिसाद देतो. तो कृती आणि निर्मितीची शक्ती असतो. गोष्टी प्रत्यक्षात आणणे आणि त्यांची परिपूर्ती करणे ही शक्ती त्याच्यापाशी असते. स्पर्धात्मक वृत्तीला तो चालना देतो. तो निष्ठुर असतो. मध्यवर्ती प्राणामुळे जीवनामध्ये आवेगांची विस्मयकारक लीला आढळून येते. क्रोध, संताप, सुडाची भावना यांच्या प्रक्षोभामध्ये त्याची प्रखर तीव्रता दिसून येते.
समाजामध्ये प्रतिष्ठा आणि सत्ता मिळवण्यासाठी तो आपल्याला प्रवृत्त करतो. तीव्र इच्छा, वासना आणि आवेग यांचे तो स्थान असतो. त्याची ऊर्जा एखाद्या उधळलेल्या घोड्यासारखी असते. त्याच्यामुळे आपल्या कृतींमध्ये अधीरता आणि अस्वस्थता निर्माण होते. प्रकृतीची ही महान ऊर्जा अंकित करण्याचा आणि त्यावर प्रभुत्व मिळवण्याचा प्रयत्न योग प्रक्रियांद्वारे केला जातो. अहंभावाचा अभिमान आणि सिद्धींविषयी असणारे आकर्षण ही मध्यवर्ती प्राणाची मुख्य अडचण असते. त्याला स्वतःच्या शक्तींची जाणीव असल्यामुळे अशा प्राणास ईश्वराप्रती समर्पित होणे बरेचदा अवघड जाते. तर्कबुद्धी आणि कठोर स्वयंशिस्त या गोष्टी मध्यवर्ती प्राणावर प्रभुत्व मिळवण्यासाठी उपयोगी ठरतात, पण त्या पुरेशा नसतात. त्याला त्याच्या बलशाली गतिविधींपासून अलिप्त करणे आवश्यक असते. यामुळे आपण आपल्या मनाची पकड घेणाऱ्या त्याच्या जोरदार लाटांना नकार देण्यास सक्षम होतो. त्याच्या गतिविधींच्या बाबतीत समत्व ही एक आवश्यक अट असते. तथापि या मध्यवर्ती प्राणाचे रूपांतरण घडवण्यासाठी तो अंतरात्म्याच्या प्रभावाखाली येणे आवश्यक असते. योग साधनेच्या प्रगत टप्प्यांमध्ये उच्चतर चेतना अवतरित होऊन मध्यवर्ती प्राणाचा ताबा घेते आणि त्याचे ईश्वरी साधनामध्ये रूपांतरण घडवून आणते. मध्यवर्ती प्राणावर मिळवलेले प्रभुत्व आणि त्याचे विकसन यामधून स्थिर आणि अक्षय ऊर्जेची महान विपुलता निर्माण होते. आपल्यामध्ये असणारा उच्चतर प्राण हे आपल्यामधील भावनिक अस्तित्व असते. संवेदना आणि इच्छा वासनांपेक्षा हे क्षेत्र भावनांनी व्यापलेले असते. हृदयाच्या प्रांतामध्ये अनुभवास येणाऱ्या आपल्या सर्व भावभावनांचे हे स्थान असते. आपले प्रेम आणि हर्ष, दुःख आणि शोक, आशा निराशा या सर्व गोष्टी म्हणजे सहजपणे लक्षात येण्याजोग्या उच्चतर प्राणाच्या गतिविधी असतात. भावनिक जवळीक आणि रेशीमबंधासाठी आसुसलेपण यामधून येते. मानवी नातेसंबंधांमध्ये भावनिक जवळीक ही अगदी सहजतेने ऐंद्रिय जवळीकीमध्ये परिवर्तित होते, की जी कनिष्ठ प्राणाची गतिविधी असते. कौटुंबिक क्षेत्र हे भावनिक अस्तित्वाचे सर्वात सार्वत्रिक असे क्रीडांगण असते. भावविवशता आणि अतिसंवेदनशीलता ही उच्चतर प्राणाची सार्वत्रिक आढळून येणारी अभिव्यक्ती असते. आपल्या भावनिक आसक्तीला आणि असुरक्षिततेला हे भावनिक अस्तित्वच कारणीभूत असते. आपल्या भावभावना हे सवयीचे तरंग असतात. त्यांच्या कृती या बहुतांशी प्रमाणात भावनिक स्मरणशक्तीने नियंत्रित झालेल्या असतात. आपल्या सचेत इच्छाशक्तीने त्यांच्यामध्ये परिवर्तन घडवणे शक्य असते. भावनिक अस्तित्वामधील विकृती ही भावनिक आकर्षण आणि प्रतिकर्षण
या द्वंद्वामधून निर्माण होते. कनिष्ठ आणि मध्यवर्ती प्राणाच्या इच्छावासना आणि उर्मी त्यामध्ये मिसळल्या गेल्या तर त्यामध्ये अधिकच जटिलता निर्माण होते. पुढे जाऊन त्या मनाच्या बौद्धिक इच्छाशक्तीवर आक्रमण करतात आणि बुद्धीला भावनांचा असहाय्य गुलाम बनवून टाकतात. मन आणि भावनांच्या शुद्धीकरणामधील एक आवश्यक पायरी म्हणजे या भेसळीला सजगतेने दिलेला नकार. मानवतावादी कार्य हे त्याचे स्वाभाविक क्षेत्र असते, तरी या सर्व गोष्टी म्हणजे भावनिक अस्तित्वाला मिळालेले बाह्य वळण असते. अंतरंगामध्ये असलेल्या आत्म्याचा शोध घेण्यासाठी त्याला आंतरिक वळण लागावे असे पूर्णयोगामध्ये अभिप्रेत असते. कनिष्ठ आणि मध्यवर्ती प्राणाच्या तुलनेत उच्चतर प्राणास ईश्वराप्रती समर्पण करणे सोपे असते. या भावनिक अस्तित्वावर अंतरात्म्याचा जेवढा जास्त प्रभाव पडतो तेवढे ते अधिकाधिक परिशुद्ध होत जाते. प्रेमयोगामध्ये, भक्तियोगामध्ये हे भावनिक अस्तित्व ईश्वराभिमुख होते आणि ईश्वराशी जवळीक लाभावी, त्याच्याशी एकत्व निर्माण व्हावे अशी आस बाळगते. जेव्हा हृदयाचे शुद्धीकरण होते तेव्हा याच प्राणिक भावभावना आंतरात्मिक भावनांमध्ये परिवर्तित होतात. वरून अवतरित होणाऱ्या शक्तीस आणि तिच्या शांतीस, स्थिरतेस आणि समत्वास जर हे भावनिक अस्तित्व उन्मुख झाले तर त्याच्यामध्ये आध्यात्मिक रूपांतरण घडून येते. शुद्धीकरण झालेल्या हृदयामध्ये वैश्विक प्रेमभावना आढळून येते. ईश्वर या जगाला जे आनंद प्रदान करतो ते सर्व आनंद शुद्ध झालेल्या हृदयाला विनासायास, माधुर्याने आणि पारदर्शकपणे स्वीकारणे शक्य होते. आपल्याला होणारा बोध आणि आपली बुद्धी यांचा संबंध मनाशी असतो. मानसिक दृष्टी आणि संकल्प हे या बुद्धीचे घटक असतात. भावी काळातील शक्यतांचे दर्शन त्याला घडू शकते. भूतकाळातील घटनांचा अन्वयार्थ ते लावू शकते. भूतकाळापासून भविष्याकडे जाणारा कालप्रवाह ते पाहू शकते. मन हे विचारांमध्ये आणि भूत, वर्तमान आणि भविष्यकालीन कल्पनांमध्ये वावरत असते. त्याच्या गतिविधी मस्तकामध्ये अनुभवास येतात. मानवी मनाला उत्क्रांतिमय भूतकाळ आहे. शरीरद्रव्यामध्ये जीवनशक्तीची फुंकर घातली गेली आणि त्यानंतर त्यातूनच मनाचा उदय झाला. शरीर आणि प्राण या दोन्हीचे संबंधित भाग हे या मनामध्ये असल्याचे आढळून येते. मनाचा शारीर भाग
हा इंद्रियांच्या माध्यमातून बहिर्मुख झालेला असतो. मनाचा प्राणिक भाग हा प्रत्येक गोष्टीकडे त्याच्या भावना आणि इच्छा वासनांच्या माध्यमातून पाहत असतो. खऱ्या अर्थाने ज्याला मन असे संबोधले जाते त्यामध्ये बुद्धी आणि इच्छाशक्ती ही इंद्रियांच्या, भावभावनांच्या आणि इच्छा वासनांच्या मर्यादांपासून मुक्त असते. आपल्या सामान्य स्थितीमध्ये मन, प्राण आणि शरीर हे तिन्ही घटक एकमेकांमध्ये मिसळलेले असतात. त्यांच्या क्रियांमधील फरक सुस्पष्टपणे ओळखता आला पाहिजे. तथापि मन, प्राण आणि शरीर ही फक्त पृष्ठवर्ती चेतना असते. या पृष्ठवर्ती चेतनेच्या मागे एक विशाल, अंतस्थ, आंतरिक मन असते. मनाच्या वरच्या बाजूस आध्यात्मिक श्रेणी सुद्धा असतात. या सर्वांनी मिळून मनाचा संपूर्ण प्रांत बनलेला असतो. आपल्या सामान्य जागृत स्थितीमध्ये आपल्याला फक्त या पृष्ठवर्ती घटकांचीच जाणीव असते. शारीर मन या शब्दांमधून बोध होतो त्याप्रमाणे यामध्ये मानसिक आणि शारीरिक चेतना यांचे मिश्रण असते. त्याला 2 द्वारं असतात. शारीर चेतना जेव्हा मनामध्ये समाविष्ट होते तेव्हा त्यातून शारीर मन किंवा बाह्यीकरण करणाऱ्या मनाची निर्मिती होते. मन शरीरामध्ये अंतर्भूत झाले तर त्यातून मानसिक शारीर चेतनेची निर्मिती होते. हे यांत्रिक किंवा सवयीचे मन असते. बाह्यीकरण करणारे मन हे मानसिक चेतनेचा भाग असते. तर मनोमय शरीर हे शारीर चेतनेचा भाग असते. ते एकमेकांशी अगदी घट्टपणे बांधलेले असतात आणि एकत्रितपणे कार्य करत असतात. शारीर मनाद्वारे या दोन्हीपैकी एकाचा किंवा दोहोंचा एकत्रितपणे असा अर्थबोध होतो. परंतु केवळ आंतरिकीकरण करणारे मन हाच खऱ्या मनाचा भाग असतो. हा भाग वाणीद्वारे मनाची अभिव्यक्ती करतो. हा भाग भौतिक गोष्टींवर सुव्यवस्थितपणे कृती करण्यासाठीचे साधन असतो. बाह्य जगाच्या अनुभवांवर आधारित व्यावहारिक मानसिकता त्याच्यापाशी असते. भौतिक गोष्टींची तो हुशारीने हाताळणी करतो.
परंतु त्याची बुद्धी ही वस्तुनिष्ठ तथ्यांवर अवलंबून असते. आपल्या इंद्रियांना आकलन होऊ शकणार नाहीत अशा भौतिक जगाच्या वस्तुनिष्ठ सत्यांपर्यंत तो जाऊन पोहोचू शकतो. अशा पद्धतीने मिळवलेले ज्ञान आणि प्रायोगिक भौतिकशास्त्र हा भौतिक मनाच्या या भागाचा प्रचंड विस्तार असतो. परंतु जेव्हा त्याचा संबंध अतिभौतिक गोष्टींशी येतो तेव्हा मात्र तो अक्षम बनतो. या भौतिक मनाला देव, आत्मा, चैतन्य या साऱ्या अमूर्त संकल्पना आहेत असे वाटते. या मनाला आध्यात्मिक अनुभव आले तरी त्यांच्यावर विश्वास ठेवणे त्याला कठीण जाते आणि ते अनुभव भौतिक मन चटकन विसरून जाते. अलौकिक अशा विचारसूत्रांमध्ये आणि विचारांच्या सवयीच्या चाकोरीमध्ये त्याचे जीवन व्यतीत होत असते. संकुचितता आणि शंका हे भौतिक मनाचे मुख्य दोष असतात. या भौतिक मनाचा कनिष्ठ भाग म्हणजे शारीरिक चेतनेमध्ये अंतर्भूत झालेले मन असते. याला मनोशारीरिक किंवा यांत्रिक मन असे म्हणतात. हा भाग बाह्यीकरण करणाऱ्या मनाशी घट्टपणे जोडलेला असतो. त्याच्यावर कोणतेही बंधन घातले नाही तर तो भूतकाळातील तेच विचार आणि त्याच कल्पना करत राहतो, त्याच प्रतिक्रिया देत राहतो. तो सवयीनुसार आणि यांत्रिकपणे कार्य करत राहतो. तर्कसंगत बुद्धीद्वारे नाही तर शारीरिक चेतनेद्वारे त्याचे चलनवलन होत असते. तो जीवनाचे बाह्य संपर्क जतन करून ठेवतो, त्यांच्याशी संबंधित होतो, त्याच गोष्टी करत राहतो. जीवनाच्या बाह्य संपर्कांना प्रतिक्षिप्त क्रिया देतो, प्रतिक्रिया देतो. बाह्य जीवनामध्ये आलेल्या अनुभवांच्या माध्यमातून ज्या गोष्टी आपण प्राप्त केलेल्या असतात त्या जतन करण्यासाठी या यांत्रिक मनाची आवश्यकता असते. संवर्धन आणि पुनरावृत्ती यांच्याद्वारे प्रकृती ते करत असते. अवचेतन भाग हा या संवर्धनाचा पाया असतो आणि यांत्रिक मन हे पुनरावृत्तीचे माध्यम असते. मन आणि प्राणिक भावभावना, इच्छा, आवेग यांच्यामध्ये मध्यस्थी करण्याचे काम प्राणिक मन करत असते. भावनिक अस्तित्वाच्या थोडेसे वर छातीच्या वरच्या भागात याच्या हालचाली आपल्याला जाणवतात. आपल्या इच्छा, भावभावना, भावावेग, आकांक्षा, प्राणाच्या स्वामित्वाची आणि सक्रियतेची वृत्ती यांना मानसिक रूप देण्याचे काम प्राणिक मन करते. प्राणिक मन विचारांना तर्काच्या सेवेमध्ये नव्हे तर प्राणिक उर्मी, ओढ आणि प्रतिक्रिया यांच्या सेवेमध्ये जुंपते. तर्कसंगत बुद्धीचे नाही तर गतिशील संकल्प, कृती आणि इच्छा यांचे हे मन असते. ते अतिशय उत्साही आणि सर्जनशील असते. काय करता येणे शक्य आहे याची कल्पना करणे किंवा तशी स्वप्ने पाहणे हे या मनाचे कार्य असते. कल्पनाशक्तीद्वारे ते जीवन जगत असते आणि भविष्यकाळाबद्दलची काही चित्र ते रंगवत असते. विशुद्ध कल्पनाशक्ती किंवा महानतेची स्वप्न ज्यामध्ये माणसं गुंगून जातात या गोष्टी म्हणजे प्राणिक मनाच्या कृतीचे एक विशिष्ट रूप असते.
कल्पनाशक्तीच्या साहाय्याने ते इंद्रियबद्ध झालेल्या भौतिक मनाच्या आणि भौतिक वास्तवाच्या अतीत जाते. त्याच्यामध्ये स्वतःच्या अतीत होण्याची एक दुर्दम्य प्रेरणा असते. काही ना काहीतरी कृती आणि परिवर्तन याची त्याला नेहमीच गरज वाटत असते. कार्यरत मंडळींमध्ये नेहमीच या प्राणिक मनाचा प्रभाव अधिक प्रमाणात असतो. तथापि प्राणिक मन हे भावना, इच्छा आणि प्रेरणा यांनी संकुचित झालेले असते. प्रत्यक्षात काय करणे आवश्यक आहे याचा विचार न करता बेशिस्तपणे, अतिरिक्तपणे, स्वच्छंदीपणे ते कृती करत राहते. प्रमाणबद्धता, समतोल याची त्याला जाणीवच नसते. आणि एका रात्रीत आपण मोठे व्हावे किंवा काहीतरी प्रचंड मोठी गोष्ट प्राप्त करून घ्यावी यासाठी ते उत्सुक असते. मन हे तर्काचे आणि बुद्धीचे स्थान असते. संस्कृतमध्ये याला बुद्धी असे म्हटले जाते. उत्क्रांतीच्या सद्यकालीन स्थितीमध्ये मानवाला साधारणतः ही बुद्धीची शक्ती उपलब्ध आहे. ती भूतकाळाचा आढावा घेऊ शकते, आणि भविष्यकालीन संभाव्यतांचा वेध घेऊ शकते. आणि काळाच्या आणि जीवनाच्या बदलत्या प्रवाहामध्ये असताना सुद्धा आत्म्याच्या सातत्याची जाणीव करून देऊ शकते. ती साऱ्या अनुभवांची मीच्या भोवती गुंफण करते आणि त्यातून अहंभावाची, पृष्ठवर्ती व्यक्तिमत्वाची निर्मिती करते. ती आत्म्याचे साधन असते आणि तिच्याद्वारे आत्मा स्वतःवर आणि सभोवतालच्या परिस्थितीवर सुव्यवस्थित ताबा मिळवतो. बुद्धीच्या क्रियेद्वारे आत्मा जागृतीच्या प्रक्रियेस आरंभ करतो. मनाचे दोन भाग असतात, विचारी मन आणि गतिशील मन. विचारी मन हे मूलतः ज्ञानात्मक असते. ते विशुद्ध तर्कबुद्धी असलेले इंद्रिय संवेदनांपासून मुक्त असते. वस्तुमात्रांचे मूलभूत स्वरूप, तत्व, अमूर्त कल्पना यांची ते हाताळणी करते. सत्य आणि ज्ञान यांच्या निरपेक्ष शोधाशी ते संबंधित असते. ते कल्पनांच्या जगामध्ये वावरत असते. तर्क आणि तर्कबुद्धी यामध्ये विचारी मनाला समाधान लाभते. आपल्या ऊर्जेला आणि कृतींना योग्य दिशा देणे हे त्याचे कार्य असते. एखाद्या विशुद्धतेसोबत तर्कबुद्धीचा उपयोग करण्याची क्षमता असणे ही तितकीशी सामान्य गोष्ट नसते, परंतु तसे करू पाहणे ही विचारी मनाची सर्वोच्च क्षमता असते. या जगामध्ये कृती करण्यासाठी विचारी मनाला गतिशील मनाच्या सहाय्यावर अवलंबून राहावे लागते. कृती करण्याची इच्छा असणारे मन म्हणजे गतिशील मन.
गतिशील मन हे संकल्पना प्रत्यक्ष कृतीमध्ये उतरवण्याचे माध्यम असते. त्याच्यापाशी व्यावहारिक बुद्धिमत्ता असते. निर्मिती आणि क्रिया या त्याच्या खऱ्या प्रेरणा असतात. संकल्पना आणि तर्कबुद्धी यांच्या आधारे ते कार्य करते. व्यावहारिक बुद्धीच्या दृष्टीने सत्य म्हणजे विचारी मनाची केवळ एक रचना असते की जी कृती करण्यासाठी उपयुक्त ठरते. आणि म्हणूनच ती बुद्धी म्हणजे स्वयमेव जीवन आणि कृतीसाठीची इच्छा असणारे मन असते. संकल्पना आविष्कृत करण्याचे माध्यम म्हणून ते बाह्यीकरण करणाऱ्या मनाचा उपयोग करते. तथापि मनाचे हे तिन्ही स्तर स्वतंत्रपणे कार्य करत नाहीत. निम्नतर साधनांच्या दोषांचा त्यांच्यावर परिणाम होतो. बुद्धी आणि मनाची संकल्पशक्ती यांना भावभावना, इच्छा, प्रेरणा आणि सवयी यांच्या आक्रमणापासून मुक्त करणेच आवश्यक असते. त्यामुळे मनाची आणि बुद्धीची शक्ती विशुद्ध होते. मनाच्या यापुढच्या विकासासाठी मनाचे मनपण संपणे आणि त्याने आंतरिक शांतीमध्ये प्रवेश करणे आवश्यक असते. मन अंतर्मुख होत खुले झाले की ते चैत्यपुरुषाच्या शोधापर्यंत आणि त्याच्या रूपांतरकारी प्रभावापर्यंत जाऊन पोहोचते. तेच मन ऊर्ध्वमुख होत उन्मुख झाले की मनाच्या आध्यात्मिक श्रेणींपर्यंत आणि त्यांच्या रूपांतरकारी प्रभावापर्यंत जाऊन पोहोचते. उत्तरोत्तर नीरव आणि स्थिर होत जाणारे मन हे मनाच्या आंतरिक आणि उच्चतर श्रेणींप्रत खुले होऊ शकते. प्रच्छन्न आत्मा हा आपल्या चेतनेचा विशाल आणि निमग्न झालेला असा एक भाग असतो. आपले जागृत मन आणि अहम हे हिमनगाचे केवळ एक टोक असते. त्याचाच आपल्याला आपली पृष्ठवर्ती चेतना म्हणून अनुभव येतो. ते आपले बाह्यवर्ती अस्तित्व असते. या बाह्यवर्ती अस्तित्वाच्या मागे आपले आंतरिक अस्तित्व किंवा प्रच्छन्न श्रेणी असतात. आपल्या बाह्य मनाच्या पाठीमागे विशाल आणि सत्यतर असे आंतरिक मन असते. आपल्या बाह्य प्राणाच्या पाठीमागे विशाल आणि सत्यतर असा आंतरिक प्राण असतो. आपल्या बाह्य शरीराच्या पाठीमागे विशाल आणि सत्यतर असे आंतरिक शरीर असते. या आंतरिक श्रेण्यांमध्ये आपल्या विशाल खऱ्या व्यक्तिविशिष्टतेच्या रचना असतात. आपले आंतरिक अस्तित्व जाणून घेणे हे खऱ्या आत्मज्ञानाच्या दिशेने पडलेले पहिले पाऊल असते. सहसा स्वप्नावस्थेमध्ये आपण आपल्या या प्रच्छन्न प्रांतामध्ये प्रवेश करतो. वास्तविकतेचा हा सूक्ष्म आयाम असतो. स्वप्नावस्थेमध्ये आपण आपल्या सूक्ष्म शरीराच्या साहाय्याने या सूक्ष्म जगतांमध्ये वावरत असतो. आपले जडभौतिक शरीर हे केवळ एक बाह्यरूप असते. आपल्या जडभौतिक शरीराला आच्छादणारे एक अदृश्य सूक्ष्म शरीर असते. चक्र किंवा चेतनेची केंद्र ही सूक्ष्म शरीरात असतात, ती स्थूल शरीरामध्ये नसतात. सूक्ष्म भौतिक, प्राणिक
आणि मानसिक कोशांनी मिळून सूक्ष्म शरीर तयार झालेले असते. यापैकी कोणत्या तरी एका कोशाचा उपयोग करून आपण तत्संबंधित अशा सूक्ष्म जगतामध्ये किंवा चेतनेच्या पातळ्यांवर वावरत असतो. प्रच्छन्न चेतना ही या कोशांच्याही पलीकडे जाते आणि त्यातून परिसरीय आवरण तयार होते. या परिसरीय चेतनेच्या माध्यमातून बाहेरची विश्वचेतना आपल्या व्यक्तिगत चेतनेमध्ये प्रवेश करते. परिसरीय चेतनेचे हे जे आवरण असते त्याच्या सभोवताली वैश्विक मनाचा, वैश्विक प्राणाचा आणि वैश्विक शारीरिक चेतनेचा सागर पसरलेला असतो. परिसरीय चेतनेचे हे आवरण विस्तृत होऊन वैश्विक श्रेणींप्रत खुले होऊ शकते. आपल्या अस्तित्वाच्या गुप्त प्रच्छन्न भागामध्ये आपली व्यक्तिविशिष्टता ही आपल्या वैश्विकतेच्या जवळ असते. या दोन्हीमध्ये सातत्याने देवाणघेवाण चालू असते. या सगळ्यांनी मिळून आपल्या आंतरिक अस्तित्वाच्या प्रच्छन्न आणि वैश्विक श्रेणी तयार होतात. या अथांग महासागरामध्ये आपले शरीर अस्तित्वात असते. आपले आंतरिक अस्तित्व हे इंद्रियांवर अवलंबून नसते. एका चेतनेचा दुसऱ्या चेतनेशी थेटपणे संपर्क होतो आणि त्याद्वारे त्यास ज्ञान प्राप्त होऊ शकते. आंतरिक संपर्काद्वारे आपल्याला आपल्या अवतीभोवती असणाऱ्या व्यक्तींचे विचार आणि भावना आणि त्यांचे परिणाम जाणून घेता येऊ शकतात. आपल्या नकळत हे आदान प्रदान सदा सर्व काळ चालू असते. आपल्या आंतरिक अस्तित्वाला सूक्ष्म संवेदना असतात आणि त्यांच्या कार्यामधून परचित्त ज्ञान, अतींद्रिय दृष्टी आणि तत्सम असामान्य क्षमता निर्माण होतात. आपल्या शारीरिक इंद्रिय संवेदनांच्या सीमित कक्षा खुल्या होतात आणि त्यामुळे एरवी ज्ञानाच्या आणि शक्तीच्या ज्या प्रचंड श्रेणींना आपण पारखे झालेले असतो त्या श्रेणींपर्यंत आपण जाऊन पोहोचू शकतो. या प्रच्छन्न स्तरामधूनच अधिक चांगल्या मानवतेसाठीची आस, आदर्श आणि त्यासाठीची धडपड उदयाला येते. व्यक्तित्वाच्या प्रच्छन्न श्रेणींच्या खाली अवचेतन आणि अचेतनाच्या श्रेणी असतात. हे प्रांत प्रच्छन्न श्रेणींप्रमाणे नसतात, तर ते अंधकारमय आणि सवयींवर आधारित असतात. प्रच्छन्न श्रेणींच्या वरच्या बाजूस अतिचेतनेच्या श्रेणी असतात. पाश्चात्य मानसशास्त्रामध्ये प्रच्छन्न, अवचेतन आणि अतिचेतन या साऱ्याला मिळून अचेतन हा एकच शब्द सहसा वापरला जातो. परंतु श्री अरविंदांनी या प्रत्येकामधला भेद उलगडून दाखवला आहे. सायकी हा आत्म्यासाठी असलेला ग्रीक शब्द. भौतिक जगामधील उत्क्रांतीला आधार पुरवणाऱ्या ईश्वराची जणू एक ठिणगी असावी तसा हा आत्मा असतो. त्याच्यामध्ये सर्व प्रकारच्या शक्यता सामावलेल्या असतात. त्याला रूपाकार देणे हे उत्क्रांतीचे कार्य असते. आत्म्याद्वारे उत्क्रांती प्रक्रियेदरम्यान चैत्य पुरुषाची जडणघडण होत असते. आपल्या बाह्यवर्ती अहंभावात्मक व्यक्तिमत्वाच्या पाठीमागे आपले आंतरतम खरे अस्तित्व असते.
त्याला संस्कृतमध्ये चैत्य पुरुष किंवा अंतरात्मा अशी संज्ञा आहे. तो मन, प्राण आणि शरीर यांना आधार पुरवत असतो आणि त्यांच्या अनुभवांद्वारा वृद्धिंगत होत असतो. चैत्य पुरुष हा केंद्रवर्ती अस्तित्वाचा, म्हणजे ज्याला संस्कृतमध्ये जीवात्मा अशी संज्ञा आहे, त्याचा प्रतिनिधी असतो. या केंद्रवर्ती अस्तित्वाच्या अधिपत्याखाली जन्ममरण प्रक्रिया घडत असते, पण तो स्वतः जन्माच्या वेळी व्यक्तीमध्ये अवरोहित होत नाही. तो आपला शाश्वत आणि अनंत आत्मा असतो. विश्वव्यापक असणाऱ्या आत्म्याप्रत आरोहण आणि त्याच्याशी एकरूपता याद्वारे आध्यात्मिक मुक्ती प्राप्त होते. परंतु जीवन आणि प्रकृती यांच्या उत्क्रांतिमय रूपांतरणासाठी चैत्य पुरुष जागृत होणे अनिवार्य असते. आपला अंतरात्मा विकसनाच्या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये केवळ ईश्वरी स्फुल्लिंग या रूपातच अस्तित्वात असतो. हे स्फुल्लिंग पुनर्जन्मांच्या फेऱ्यांमधून चढत्या वाढत्या जटिल जीवनरूपांच्या माध्यमातून विकसित होत राहते. ते या पृथ्वीवरील उत्क्रांतीचे उत्प्रेरक म्हणून कार्य करते. याला वैदिक ऋषीमुनींनी अग्नीची उपमा दिली आहे. मागच्या जन्मामधील अनुभवांचे सार पुढील जन्मामध्ये वाहून नेण्याचे कार्य तो करत असतो. जगामधील आपल्या जन्माचे प्रयोजन आणि आपले जीवित कार्य काय याचे त्याला ज्ञान असते. उत्क्रांतीचा हा नेता आपल्या बाह्यवर्ती चेतनेच्या पडद्याआड अहमच्या, म्हणजे आपल्या मिथ्या बाह्यवर्ती व्यक्तिमत्वाच्या पाठीमागे राहून कार्य करत असतो. जे सत्य, शिव आणि सुंदर आहे त्याला दिलेला अग्रक्रम आणि अतिशय हळूवार प्रतिसाद याद्वारे चैत्य पुरुष आपल्या समोर स्वतःला प्रकट करतो. परंतु सामान्यतः त्याचा हा हळूवार प्रतिसाद पृष्ठवर्ती चेतनेच्या प्रवाहामध्ये वाहून जातो. मानसिक गप्पाटप्पा, भावनिक आवेग, संवेदना यांच्याशी आपले जे एकरूपत्व झालेले असते, त्यामुळे या उगवत्या चैत्यपुरुषाकडून येणारे संदेश सहसा झाकले जातात आणि त्यासाठीच आपण आंतरिक नीरवता आणि शांती प्रस्थापित करणे आवश्यक असते. गहन अशा आंतरिक प्रवासानंतर चैत्य पुरुषाचा शोध लागू शकतो. आपण जसजशी आंतरिक हाकेला ओ देत जातो तसतसा हा आंतरिक मार्गदर्शक अधिकाधिक प्रकट होऊ लागतो आणि मग या चैत्य पुरुषाच्या प्रभावामुळे आपल्या अंतरंगातील प्रच्छन्न श्रेणी खुल्या होऊ लागतात. तेथे हृदयाच्या अंतरंगात खोलवर चैत्य पुरुष असतो. चैत्य पुरुष जेव्हा आपल्या विकसनाची जबाबदारी स्वीकारतो तेव्हा अहंकाराची उपयुक्तता संपुष्टात येते. आपण ईश्वराचे बालक आहोत, भक्त आहोत अशी भावना असणे हा चैत्य पुरुषाचा स्वाभाविक दृष्टिकोन असतो. तो प्रेममय आणि आनंदमय असतो आणि आपण ईश्वराचा एक अंश आहोत अशी त्याला जाणीव असते. चैत्य पुरुषाच्या उदयाबरोबर आपल्यामध्ये खऱ्या अर्थाने व्यक्तिविशिष्टता येते. त्याच्यामुळे अधिक विशाल अशा अस्तित्वाबरोबर एकत्व पावल्याचा अनुभव देखील आपल्याला येतो. पण तरीही या जगामध्ये ईश्वराच्या कार्याचे एक आगळे वेगळे केंद्र म्हणून तो कार्य करत राहतो. आपल्या व्यक्तित्वाला अस्तित्वाचे दोन ध्रुवबिंदू असतात.
अतिचेतन ध्रुवबिंदू वरच्या बाजूस असतो आणि खाली अचेतन ध्रुवबिंदू असतो. या दोन्ही ध्रुवबिंदूंच्या दरम्यान चेतनेच्या विशाल श्रेणी असतात. या दोन्ही ध्रुवबिंदूंच्या दरम्यान असणाऱ्या चेतनेच्या फक्त एखाद्या छोट्याशा श्रेणीचे ज्ञान आपल्या मनाला होऊ शकते. श्री अरविंदांनी या संपूर्ण श्रेणींचे 2 अर्धगोलामध्ये विभाजन केले आहे, ऊर्ध्व गोलार्ध आणि निम्न गोलार्ध. आपल्या दिव्य उच्चतर प्रकृतीचा म्हणजे स्थलकालातीत असणाऱ्या निराकार, शाश्वत आणि अनंत अस्तित्वाचा समावेश ऊर्ध्व गोलार्धामध्ये होतो. खुल्या आनंदमय सचेत अस्तित्वालाच संस्कृतमध्ये सच्चिदानंद असे संबोधले जाते. स्थलकालबद्ध जगामध्ये असणाऱ्या मन, प्राण, शरीर या 3 स्तरांचा समावेश निम्न गोलार्धामध्ये होतो. अतिमानस हे या दोन्ही गोलार्धांमध्ये मध्यस्थाची भूमिका बजावते. वैदिक ऋषी याला महस किंवा विज्ञान असे संबोधत असत. अशा रीतीने एकंदरीत चेतनेच्या 7 स्तरांची एक ऊर्ध्वरेषीय अशी उतरंड असते. अतिमानस ही अशी सर्जक शक्ती आहे की जी जगतांची निर्मिती करते. जडभौतिक स्तरामध्ये वरील सर्व उच्चतर पातळ्या अंतर्भूत असतात. ही अंतर्भूत असलेली चेतना अभिव्यक्त करावी म्हणून जडभौतिक स्तराच्या अंतरंगामधून एक प्रकारचा दबाव निर्माण होतो आणि परिणामतः या जडभौतिक स्तरामधून या पृथ्वीवर उत्क्रांती होत राहते. मानसिक पातळीचे जडभौतिक पातळीवर अवरोहण झाल्याचा परिणाम म्हणून या पृथ्वीवर मनुष्याचा उदय झाला. योगी आपल्या साधनेच्या द्वारे या उच्चतर पातळ्यांवर जाणीवपूर्वक आरोहण करू शकतात. मानसिक स्तरांमध्ये आध्यात्मिक श्रेणी अंतर्भूत असतात. आपल्या सामान्य मनामध्ये एकापाठोपाठ एक असे विचार येत असतात. उच्च मनामध्ये त्या विचार प्रक्रियेत बदल होतो आणि ती रूपांतरित होते. दुसरा स्तर प्रकाशित मनाचा. प्रकाश, दृष्टी आणि साक्षात्कारी ज्ञानाचा हा स्तर असतो. तिसरा स्तर अंतर्ज्ञानात्मक मनाचा असतो. येथे तादात्म्याद्वारे ज्ञानप्राप्ती होते. चौथा स्तर अधिमानसाचा. मनाच्या आध्यात्मिक श्रेणीचा हा सर्वोच्च टप्पा असतो. येथे चेतना वैश्विक झालेली असते आणि त्यामुळे कृती देखील वैश्विक होतात. अधिमानसाच्या तेजस्वी आवरणाच्या पलीकडे अतिमानसाचा स्तर असतो. येथे विविधता एकात्मतेच्या दिशेने वाटचाल करत नसते, तर एकात्मता स्वयमेव आपल्या अस्तित्वाच्या अनंततेमध्ये विविधतेस कवळून घेते. त्रिकालदृष्टी म्हणजे भूत, वर्तमान आणि भविष्य एका दृष्टीत पाहता येण्याची क्षमता येथे पूर्णत्वास पोचलेली असते. येथे एकात्मतेच्या अधिष्ठानावर ज्ञान आणि संकल्पशक्ती हातात हात घालून वाटचाल करत असतात. परंतु असे असले तरी या आरोहणामुळे मानवी प्रकृतीचे रूपांतरण होत नाही. या सर्व उच्चतर श्रेणी अजूनपर्यंत मनुष्यामध्ये पूर्णपणे अवतरित झालेल्या नाहीत आणि त्यांचे उच्चतर कार्य मनुष्यामध्ये आविष्कृत झालेले नाही. जेव्हा या उच्चतर स्तरांवरील गतिशील शक्ती अवतरित होतील तेव्हा आणि जेव्हा खालून चैत्य पुरुषाचा आधार प्राप्त होईल तेव्हा आपल्या अस्तित्वाच्या मन, प्राण आणि शरीर या भागांमध्ये आध्यात्मिक आणि अतिमानसिक रूपांतरण घडून येईल.